श्री स्वामी समर्थ. तर लाईव्हमध्ये जो ब्लाऊज मी कटिंग केला होता तोच इथं मी शिवायला घेतला होता. तर 4 टक्सवाला ब्लाऊज होता, बिना अस्तरचा ब्लाऊज होता आणि मी असा शिवून वगैरे घेतला. तर लाईव्ह कसं यायचं, काय करायचं त्यातला काहीच अनुभव नव्हता मला. तर नवीन यूट्यूबर असल्यामुळे मला जास्त काय माहिती नाही, त्यामुळं मी थोड्या वेळासाठीच लाईव्ह आली होती. पूर्ण ब्लाऊज वगैरे कटिंग करून घेतला होता लाईव्हमध्ये आणि तोच आता मी इथं पूर्ण शिवायला घेतला होता आणि हर्षला पण झोपवलं होतं. आणि त्यानंतर मी इथं पूर्ण माझा शिवून झालेला, तर असा काही झालेला हा ब्लाऊज. तर फिनिशिंग वगैरे मस्तच आलेली बघू शकता. तर पॉलिस्टरसारखं कापड होतं, हे कॉटन पण नव्हतं, पण छान आलेला, मस्तच वाटत होता. आणि त्यानंतर ब्लाऊज तर झाला होता. आता त्यानंतर म्हटलं गाजर जे होतं त्याचा हलवा हवा होता परीला, त्याचीच माझी इथं तयारी चालू होती. आणि त्यानंतर पाणी पण येणार होतं, तर माझं इथं पटपट आवरून घ्यायचं, स्वयंपाक जेवढा होईल तेवढा लवकर आवरून घेत असते, जेणेकरून पाणी पण भरायला येतं म्हणून. आणि त्यानंतर मी इथं सगळं गाजर किसून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं आणि तुपामध्ये असं छान परतून घेतला. जेवढं परतून घेईल तेवढं छान लागत असतं आणि त्यातलं पाणीचं प्रमाण पण कमी होतं, म्हणून मी इथं छान परतून घेत होते. तर हिचं असं चालू होतं की पटकन बनव, म्हणून मला मदत करत होती, विलायची वगैरे वाटून देत होती. तर तिला म्हटलं थोडा वेळ वेट कर, मी बनवून देते लगेच. तर लवंग वगैरे मी घातलं त्याच्यामध्ये आणि छान असं भाजून घेतलं. तुम्ही ड्रायफ्रूट्स पण घालू शकता, पण माझ्या मुलगीला आवडत नाही त्यामुळे ड्रायफ्रूट्स वगैरे काहीच घातलं नाही मी. आणि त्यानंतर असं भाजून घेतल्यानंतर असं दूध ॲड केलं, जे गरम करून घेतलं होतं मी. आणि ते पण असं जास्त वेळ शिजून घ्यायचं, झाकण ठेवून ठेवून 10-10 मिनिटांनी. नंतर आपण हे करायचं, जेवढं शिजून घेईल तेवढं त्याचं छान लागत असतं हलवा. तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. तर पूर्ण दुधाचाच बनवला होता मी. आणि तिला असे जास्त नॉनव्हेज वगैरे काय खायला आवडत नाही, जेवढं आवडीचंच असतं तेवढंच तिला बनवून द्यावं लागतं, नाहीतर किती पण काय पण करा, एवढं चांगलं तिला कधीच काय आवडणार नाही, असं आहे आमच्या मुलगीचं. आणि त्यानंतर इथं बघू शकता कलर पण किती छान आलेला. तर साखर पण ॲड केली होती मी, व्हिडिओमध्ये टाकायचं विसरून गेली, कधी कधी राहून जातं, कारण मला स्वयंपाकाची पण गडबड चालू होती तिथंच आणि त्यात पाणी पण येणार होतं, त्यामुळे माझी घाई गडबड अशी चालू असते. सकाळी पण तसंच होतं आणि संध्याकाळी पण तसंच होतं. तर स्वयंपाक पण नीट करू काय नको असं वाटत असतं. फायनली इथं हलवा तयार होता गाजरचा आणि तिला थोडा दूध पण पाहिजे होतं त्याच्यामधलं, म्हणून मी जास्त काय घट्ट बनवलं नव्हतं, थोडासा पातळच बनवला होता. त्यानंतर इथं भांड्यांचा जो पसारा आहे तो बघू शकता. आणि त्यानंतर पाणी यायच्या अगोदर म्हटलं आता सगळं भांडी वगैरे तशी एक साईडला करून घेतली. आणि त्यानंतर दिवा लावायचा वेळ पण झाला म्हटला, तर दिवा वगैरे लावून घेतला आणि कुकर वगैरे सगळं मी आवरून घेतलं होतं, कारण एकदा पाणी भरायला गेले आणि कपडे पण मी धुतले नव्हते. तर सकाळच्या वेळेला नाही झाले की संध्याकाळी धुवावं लागतं आणि संध्याकाळी नाही झाले की मग सकाळी असं काही चालू असतं. 24 तास पाणी असलं की नाही काय वाटत, नाही तर असं वाटत असतं. त्यानंतर मी सगळं आवरीपर्यंत पाणी आलं आणि भांडी वगैरे घासून घेतली. तर असा होता आजचा व्लॉग, कसा वाटला नक्की सांगा. तर प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय फ्रेंड्स.